उल्हासनगर विधानसभेच्या 141 मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर संजय गुप्ता यांच्या प्रचारार्थ दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी उल्हासनगरातील संविधान चौक खेमाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रेरणास्थान सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। या कार्यक्रमात वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष भरत रणदिवे यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच वंचित बहुजन आघाडी पश्चिम, उल्हासनगर महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, माजी महिला अध्यक्ष मायाताई कांबळे, ठाणे जिल्हा महासचिव सुनील पगारे, ठाणे जिल्हा महासचिव बोडते साहेब, वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्व शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, उल्हासनगर पश्चिम शहराध्यक्ष उज्ज्वल महाले, उल्हासनगर शहर महिला अध्यक्ष रेखाताई उबाळे, भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर शहराध्यक्ष रोशन पगारे, सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रवक्ते रुपेश हुमरे, उपाध्यक्ष बाळासाहेब आहिरे, उपाध्यक्ष शंकर गायकवाड, महासचिव रमेश गायकवाड, शहर संघटक प्रकाश शिरसाट, सहसचिव उल्हास ढगे तसेच शहरातील सर्व पदाधिकारी, सर्व वार्डाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या सीट सांगू शकतो, जिथे एकाच 2 प्रस्थापित पक्षातून सगळे सोयरे उभे राहतात, नातेवाईक उभे राहतात, मैत्रीपूर्वक लढाई होते, जिथे बहुजन जिंकायची चान्सेस असतात, जिकडे आंबेडकरवादी जिंकायचा चान्स असतो, जिकडे मुसलमान जिंकायचा चान्स असतो, तिकडे बरोबर मैत्रीपूर्वक लढाई यांची उभी होती। आणि अर्ध्याहून जास्त कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये तर तुम्ही बघा, अर्ध्याहून जास्त मतदारसंघांमध्ये बघा, तर काँग्रेसकडनं एका घरातलं तिकीट दिलं आणि भाजपने त्या घरात दुसरं तिकीट दिलं। महत्वाचं उदाहरण तुम्हाला मुक्ताईनगरचं देतो। जळगावच्या तिकडे मुक्ताईनगर येतं, तिकडे एकनाथ खडसेंची एक सून ही भाजपकडनं उभी आहे आणि एकनाथ खडसेंची मुलगी ही तुतारीकडनं उभी। आणि जर तुम्ही परिस्थिती बघितली तर या आयानी कलानी कंपनीची पण स्टोरी आपल्या उल्हासनगर मध्ये अशीच आहे। हे दोघं एकाच घरात, हे दोघं नातेवाईक, हे दोघं सगळे संबंधी, या दोघांनी लुटलं आपल्या उल्हासनगरला। म्हणजे भाजप काय राष्ट्रवादी काय, दोघंही सेम सेम। तुम्ही तिकीट याला द्या, तिकीट त्याला द्या, मत याला द्या, मत त्याला द्या, ते मत आणि उल्हासनगरचा पैसा हा शेवटी एकाच घरात जाणार हे आपण समजून घ्या। आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक नवीन पर्याय मिळाला ताकदीचा, तो आपण आजमावून बघू। कारण आपण बघितलं असेल, माझ्या आधी संजय गुप्ताजींनी खूप चांगल्या पद्धतीने उल्हासनगरची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडली। रस्ते झालेले नाहीये। मायाताईंनी खूप चांगल्या प्रमाणे आपल्याला आरोग्याची स्थिती सांगितली की आपल्याला जर कोणताही रुग्ण असेल तर त्यांना घेऊन काढवायला जायला लागतं। या उल्हासनगर सारख्या एका महत्वाच्या ठिकाणी आपल्याकडे एक चांगलं दर्जेदार सरकारी हॉस्पिटल नाही, ही परिस्थिती आहे। आणि 50 वर्ष गेली कोणी राज केलं आपल्यावर, याच 2 नातेवाईकांना। तर आता यांना संधी द्यायची नाही। आणि यांनी कसा करून ठेवला विकासाचं सांगू का? बाहेरच्या लोकांना उल्हासनगर बद्दल जे वाटतं ना, ते त्यांनी इकडे विकासाचं केलं। म्हणजे कैसे होता है गुप्ता जी कि बाहर के किसी ने अगर बहुत ब्रांडेड कपड़ा खरीदा, 200 में कपड़ा रहेगा, लेकिन नाइकी का एडिडास का कपड़ा रहेगा, पीछे लिखा रहता है मेड इन यूएसए। बाहेरचा माणूस फुल खुशून उघडतो कपडा, कारण लिहिलं असतं मेड इन यूएसए। नंतर तपासणी केल्यावर त्याला कळतं की उल्हासनगर सिंधी असोसिएशन। त्यांनी विकासाचं तसंच केलंय की पाट्या लावल्यात मेड इन यूएसएच्या, पण इकडे ग्रामपंचायतीच्या दर्जाचा पण विकास यांनी उल्हासनगरचा केला नाहीये। आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना मी एक सांगतो की आपल्याकडे एक खूप चांगला सर्वांची काम करणारा असा एक चेहरा आलेला आहे, जो तमाम वंचितांना एकत्र घेऊन जातो। संजयजी गुप्ता यांनी आपलं काम त्यांच्या समोर मांडलं। हॉस्पिटल मधलं काम असो, इकडच्या रुग्णांना मदत करणं असो,
नवीन महिलेचा जन्म झाला, मुलीचा जन्म झाला, कन्येचा जन्म झाला की त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मदत असो, इकडे सामाजिक कारणामध्ये काम करणं असो किंवा कोविड काळामध्ये आपल्या सर्वांसाठी धाव घेणं असो. आणि त्यांनी आताच मांडणी केली आहे की सरकारमध्ये न येता, सत्तेमध्ये न येता ते एक 7 ते 8 हजार नवीन रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकतात. आणि आता तुम्ही नुसता विचार करा की जर ह्या माणसाला जो म्हणतो की मी आमदार नाही झालो तरी मी एक 7 ते 8 हजार रोजगार नोकऱ्या इकडच्या तरुणांना उपलब्ध करून देऊ, त्याला जर तुम्ही आमदार बनवलं, तर तो किती इकडच्या तरुणांच्या हातांवरती रोजगार ठेवू शकेल याचा पण आपण एकदा सर्वांनी विचार करा. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की यावेळेस दोघेही अलानी कलानी कंपनीला घरी बसू. यावेळेस आपण उल्हासनगरमध्ये वंचितांचा, स्वतःच्या हक्काचा आणि तमाम गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या मदत करणारा एक उमेदवार निवडून देऊ. आणि म्हणून मी जाता आपल्या सर्वांना एवढीच एक विनंती करतो की ह्या निवडणुकीत आपण आपलं मत हे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरवरती आणि संजयजी गुप्ता यांच्या मागे उभं करा आणि वंचित बहुजन आघाडीचा उभं करा. आणि जाता मला अजून एकच मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे इकडच्या झालेल्या गुंडेशाहीचा. मला आता संजय गुप्ताजी म्हणाले आणि त्यांनी मला दिवसभर हे समजून सांगितले की कोणत्या प्रकारे इकडे त्रास दिला जातो, कोठे खटले केले त्यांनी यांच्यावर. यांच्या आज धोबीघाटमध्ये एक ऑफिस होतं, ते ऑफिस तिकडच्या कलानीच्या गुंड्यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला. आणि सुप्रियाताई इकडे ठामपणे येऊन म्हणतात की हे राजकीय षडयंत्र होतं. सुप्रियाताई ह्याला राजकीय षडयंत्र नाही म्हणत. जेव्हा दाऊद इब्राहिमना शरद पवार जाऊन भेटतात त्याला राजकीय षडयंत्र म्हणतात. जेव्हा आमच्या जिंकणाऱ्या उमेदवारावरती तुम्ही खोटे खटले करता त्याला राजकीय षडयंत्र म्हणतात. जेव्हा इकडचे प्रस्थापित रातोरात एक होतात आणि प्रत्येक वंचिताची सीट पाडतात त्याला राजकीय षडयंत्र म्हणतात. तुम्ही जे करताय ते दडपशाही आहे, गुंडेशाही आहे. आणि म्हणून आम्ही काम म्हणतो की नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघं काही वेगवेगळे नाहीये. जसे आयानी आणि कलानी आतमधनं एकाच घरात आहेत, तसे शरद पवार, सुप्रियाताई आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आत्म मिळलेले आहेत. आत्म एकाच घरामध्ये त्यांचा पैसा जातो. आणि म्हणून आपल्या सर्वांना ह्या तमाम प्रस्थापितांची मक्तेदारी, दुकानदारी, गुंडेशाही, दडपशाही बंद करून आपल्या कामाचा, हक्काचा माणूस यावेळेस निवडून द्यायचा. आणि म्हणून मी जाता परत एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की यावेळेस आपलं मत हे आरक्षणाच्या बाजूने उभं करा, यावेळेस आपलं मत हे विकासाच्या बाजूने उभं करा आणि यावेळेस आपलं मत हे उल्हासनगरच्या बाजूने उभं करा. म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणतो की येऊन येणार कोण, येऊन येणार कोण, एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.